एभिर्भूतानि भूतात्मा महाभूतेर्महाभुज ससर्जोच्चावचान्यार्त्य स्वमात्रात्मा प्रसिद्धये. अर्थात अंतरिक्ष म्हणाला, हे राजा, परमेश्वर आपल्या ज्या शक्तीने पंचमहाभूते आणि सर्व सृष्टी विविधतेने निर्माण करतो त्या शक्तीला माया म्हणतात. जीवाच्या सिद्धीसाठी ती त्याने उत्पन्न केली आहे. अर्थात सर्व प्राणी शरीरानुसार उपयोग होऊन हळूहळू जीव सिद्धावस्थेत जावा हा त्याचा हेतू आहे. तुमच्या कथा सुनिश्चिती दिव्याशोधी भवरोगछेदिती त्रिविध तापांची निवृत्ती जडमूड प्राकृती ऐकता भावे राजा परमार्थ साकांश देखुनी सार्थक कथेचे लक्ष हरित आकुट अंतरिक्ष निरूपणी दक्ष बोलता झाला. अंतरिक्ष म्हणे राया, तुवा पुशिली हरीची माया, तो प्रश्नची गेला वाया, बोलणे न ये आया बोलकी याचे, वंध्यपुत्राचा जन्मकाल राये आणविला तत्काल, राशी नक्षत्र जातिकुल सांगो जाता विकल योग्यता होय, मृगजळाची पवे बरवी गंधर्व नगरी घालावी, वारा वळुनी सूत्र स्वभावी, वाती लाववी खद्योत तेजे, निजच्छायेचे शिर फोडा, आकाशाची त्वचा काढा, शिंपी अंधारू खरवडा, बागुलाचा रांडवडा निजशस्त्रे कीजे, वांझेचे सुने पुत्र झाला, तेथ भीष्म स्त्रिये पान्हा आला, तेणे पय पाने तो मातला, घरभंगू केला दिगंबराचा, जाती लहान दळावा वारा, अश्वशृंगे आकाश चिरा, नपुसकाची नातोडे खरा, सूर्योदय अंधारा लपो आली, गुंजेचे निजतेजे दिवी, हनुमंत लग्नी लावावी, या सोहळिया लागी विकावी, व संगावी निजछाया, आकाशाची सुमने सुवासे की वासहीने, हे विवंचिती जे देखणे, ते मायेचे सांगणे सांगोत सुखे, एवं मायेचे जे बोलणे, ते सांगताची लाजिरवाणे, नपुच्यत्याचे श्राद्ध करणे, तैशी सांगणे महामाया, माया म्हणावी येणे भावे, जे मी कदा विद्यमान नव्हे, या लागी अविद्या येणे नावे, वेदानुभवे गर्जती शास्त्रे. अर्थात तुम्ही जे सांगता ते दिव्य औषधीप्रमाणे आहे, ते संसारूपी रोगाचा नाश करते. अडाणी लोक सुद्धा आपले सांगणे जर श्रद्धेने ऐकतील तर त्यांच्याही त्रिविध तापांची निवृत्ती होईल. एकनाथ महाराज म्हणतात, राजा परमार्थाचा अत्यंत लोभी आहे व त्याच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आपल्या कथनाचे सार्थक होईल असे जाणून हरिनारायणाचा धाकटा भाऊ अंतरिक्ष पुढे आला. अंतरिक्ष म्हणाला, हे राजा, तुझा हा प्रश्न फुकट गेला, कारण मोठमोठ्या व्यक्त्यांनाही वाचेने ह्याचे उत्तर देता येणार नाही. वंध्यापुत्राची जन्माची वेळ काढावी व त्याची कुंडली मांडावी आणि भविष्य सांगायला जावे तर ज्योतिषाची खटपट फुकट जाते. तसा तू हा प्रसंग आणला आहेस. आकाशात मेघांमध्ये नगरांचा भास होतो, त्या नगरात मृगजळाची पाणपोई घालता येईल का? वाऱ्याचे सूत काढून त्याची वात वळावी आणि काजव्याच्या पाठीमागे असणाऱ्या ज्योतीवरती लावावी, आपल्या सावलीचे मस्तक तोडावे किंवा आकाशाची साल काढावी, हे शक्य आहे का? शिंपीने अंधार खरवडून काढावा किंवा आपल्या हातातील शस्त्राने बागुल बोवाला ठार मारावे आणि त्याच्या स्त्रियांना विधवा करावे, हे जसे शक्य नाही तसाच तुझा प्रश्न आहे. वांझेच्या सुनेला मुलगा झाला, त्याला पाहून भीष्माच्या स्त्रीला पान्हा आला, तिचे दूध पिऊन तो उन्मत्त झाला आणि त्याने संन्याशाच्या घराचा भंग केला, हे शक्य आहे का? वाऱ्याला जात्यात घालून बारीक तळावे, घोड्याच्या शिंगाने आकाशाला भुसकावे, नपुसकांच्या नातवंडांनी सूर्योदयाला घरातील अंधारात लपवावे. हनुमंताचे लग्न ठरले तेव्हा गुंजाच्या दिव्यांनी घरभर प्रकाश केला. तो खर्च भागावा म्हणून ओसाड गावात आपली सावली विकायला जावी किंवा आकाशाची फुले सुवासिक आहेत की नाहीत त्यावर वादविवाद करावा, इत्यादी गोष्टी ज्यांना जमतील त्यांनी मायेचे वर्णन खुशाल करावे. याप्रमाणे मायेविषयी बोलणे वक्त्याला लाज आणणारे आहे. जन्माला न आलेल्या माणसाचे श्राद्ध करण्यासारखे ते व्यर्थ आहे. माया म्हणजे कधीही विद्यमान नसते ती. वेदांचा अनुभव तसाच आहे.
म्हणून शास्त्रे तिला अविद्या म्हणतात. भ्रमतु मायेचे निजमूळ, भ्रांती हेची फुल सोज्वळ, फुलिते इचे साजुक फळ, विषय रसाळ सदा फळित, हे नसतेनी रूपे रूपा आली, सत्यासत्ये करोतर जाहली, तेथ असत्याची पिली, स्वये व्याली असंख्य, वासना विषय गुणी, गुंफिली मिरवे वेणी, मीपणाच्या तरुणपणी, मदनमोहिनी चमके, मृगजळीच्या मुक्ताफळी, मस्तकी बाणली जाळी, गगनाच्या चाफेकळी, मिरवे वेल्लाळी अतिसौंदर्ये, रज्जू सर्प माथ्याचा मणी, काढून लेईली ती लेणी, शुक्तिका रजत पैंजणी, चाले रुंझुणी खळखळत, शश विषाण पादुका, लेऊनी ते चाले तेखा, तिसी तो अहंकारू सखा, अति नेटका ज्येष्ठ पुत्र, कुळ विस्तारा लागी पाही, ममता व्याली ठाई ठाई, मोह उपजोनी तेही, घर जावे त्या केला, अहम ममता योगे, जग विस्तारले अंगे, स्थूळ सबळ प्रयोगे, ममता निजांगे वाढवी, संकल्प विकल्पांची कांकणे, बाणोनी मन दिधले आंदणे, घालोनी त्रिगुणाचे ठाणे, माया पूर्णपणे थोरावे, ऐशी मिथ्या मूळ माया, वाढेली तिसे राया, ते कैसेनी ये आया, सांगावया अनिरूप्य, संत म्हणो तरी ते नासे, असंत म्हणो तरी आभासे, आधी असे पाठी नासे, ऐसेही नसे निजांगे, जैसे मृगजळाचे ज्ञान, दिसे तरी ते मिथ्यापूर्ण, तैसे आभासे भवभान, ते माया जाण नृपनाथा, श्रुतिशास्त्रा माया माग, पुसता आरोगिती मुंग, मायसी साचाचे अंग, पाहता चांग दिसेना, मृगजळाची महानदी, कोणे विकिरविरे उद्बोधी, हे सांगावया नाकळे बुद्धी, देवी माया सिद्धी अनिर्वाच्य, आरसा काय प्रतिबिंब असे, जो पाहे तोची आभासे, देवी आपुलेनी संकल्प वशे, माया उल्लासे नसतीची. अर्थात हे मायेचे मूळ आहे. त्यामुळे होणारी फसगत किंवा भ्रांती हे आकर्षक फूल आहे आणि आत्म्याचे विस्मरण, स्वतःचे विस्मरण हेच तिचे रुचकर फळ आहे. नाना विषय ही तिची आणखी फळे खूपच रसाळ असतात. ही माया रूप नसतानाही रूप धारण करते. सत्य व असत्य यांच्या संयोगाने ती गरोदर राहते आणि तिला असंख्य पिल्ले होतात. ती असत्याचीच. वासनेची वेणी ती डोक्यात घालते. ती वेणी विषयांच्या दोऱ्याने विणलेली असते. अहंकाराला तारुण्य आले की तिचा आकर्षणपणा पाहूनच घ्यावा. मृगजळामध्ये मोत्यांची फळे उगवली की त्यांची जाळी ती मस्तकावर धारण करते. आकाशात चाफ्याची फुले उगवली की त्यांच्या कळा ती माळते, म्हणून फार सुंदर दिसते. दोरीवर सर्पाचा भास होतो. त्याच्या मस्तकावरील मणी काढून त्याचे अलंकार ती घालते. शिंपल्यावर रुपयाची चकाकी दिसते. त्या रुपयाचे पैंजण ती पायात घालते. सशाच्या शिंगाच्या पादुका पायात घालते व ठुमकत चालते. अहंकार हा तिचा ज्येष्ठ पुत्र. आपल्या कुळाचा विस्तार व्हावा म्हणून तिने ठिकठिकाणी ममता रूपी कन्या जन्माला घातल्या. मोह हा तिचा खरजावई. अहंकार व ममता यांच्या योगाने तिच्या प्रभावाने जग विस्तार पावले आणि जग एवढे वाढले त्याला कारण ममता. तिने मनाला संकल्प आणि विकल्प यांची कंकणे बांधली आणि ते मन ममतेला आंदण दिले. नंतर त्रिगुणांची ठाणी बसवली आणि मायेचे साम्राज्य पसरले. राजा, अशी ही मिथ्या मूळ माया, तिचे वर्णन करता येणार नाही अशी आहे. ती खरी आहे म्हणावे तर नाहीशी होते, मिथ्या म्हणावी तर प्रत्यक्ष भासते आणि आधी असते व मग नाहीशी होते, असेही तिचे स्वरूप नाही. मृगजल डोळ्यांना भासते, त्याचे आपल्याला ज्ञान होते, तरी ते खरे जल नव्हे. हे जसे तसाच संसार. त्याचे भान होते पण ती माया आहे असे तो ओळख. सत्वाचा अंश तरी मायेत असेल म्हणून पाहायला जावे तर तो मुळीच दिसत नाही. मृगजलाची महानदी भासते
पण ती कोणत्या पर्वतातून उगम पावली हे बुद्धीला कळतही नाही. तशीच ही माया कुठून निर्माण झाली सांगता येत नाही. आरसा स्वतः काही प्रतिबिंब नसतो, पण पाहणाऱ्याला त्यात प्रतिबिंब दिसते. तशीच नसलेली माया आपल्या संकल्पामुळे विकास पावते. रज्जू सर्प जीत धरिला, त्याचे कौतुक पाहो चला. ऐसे बोलती जे बोला, ते मायेचा सोहळा सांग तर सुखे. उडवो जाता आपुली छाया, सर्वथा न उडवे ज्याची तया. तेवी तरता दुस्तर माया, जाणराया निश्चिती. अग्निसंकल्पो सूर्य नासे, शेखी सूर्यकांतीही न दिसे. तळी धरलेनी कापुसे, अग्निप्रकाशे तद्योगे. तेवी शुद्ध ब्रह्मी संकल्पो नाही, शेखी न दिसे केवळ देही. माझारी वासनेच्या ठाई, देहभिमानाने पाही संसार भासे. जागृती देहाचा विसरू पडे, सवेची स्वप्नदेह दुजे जोडे. तेने मिथ्या प्रपंच वाढे, स्वप्नी स्वप्न कुडे कदा न मने. सुषुप्तीसी देहाचा संभवो, तेथे नाही भवभावो. जन्म मरण तेही वावो, संसार संभव देहाभिमाने. तेवी आत्मत्वाचा विसरू, तेणे मी देह हा अहंकारू. तेणे अहंकारे संसारू, अति दुस्तरू थोरावे. जेवी मृगजळी मिथ्या भासे, तेवी ब्रह्मी प्रपंचू नसे. तो निरसावया कैसे, साधन पिसे पिशाचा. दोन्हीचा अक्षरे माया, जव गेलो सांगावया. तव श्लोकार्ध ठेला राया, वाढला वाया ग्रंथू सैरा. माया पाहो जाता हर्षे, सज्ञानही झाले पिसे. नाव रूपाचिये भडसे, कल्पनावशे माया वाढे. मायेचे मुख्य लक्षण, राया तुझ मी सांगेन खुण. आपली कल्पना संपूर्ण, ते माया जाण रूपवर्या. निज हृदयची निज आशा, तेची माया गा मुख्य क्षितिशा. जो सर्वथा नित्य निराशा, तो पूज्य जगदीशा पूर्णत्वे. आता काही एक तुझ्या प्रश्नी, माया सांगो उपलक्षणी. सर्ग स्थित्यंत कारिणी, त्रिविध गुणी विभागे. जेवी सूर्यासी संकल्पो नसे, तरी नसता त्याच्या ठाई दिसे. जेव्हा का निज किरण वशे, अग्निप्रकाशे सूर्यकांती. अर्थात, अहो आम्ही दोरीवर भासणारा सर्प जिवंत पकडला आहे, त्याची गंमत पाहायला चला, असे जे बिचारे म्हणतात, त्यांनी वाटल्यास मायेची थोरवी सांगावी, कौतुक करावे. आपण आपली सावली उडवून लावावी असे ठरवले तरी ते जमत नाही. तसेच या मायेचे उल्लंघन करता येत नाही. आपण अग्नीला उत्पन्न करावे असे सूर्य ठरवत नाही. जाड भिंगातही अग्नी नसतो, पण खाली कापूस धरला असता तेथे अग्नी उत्पन्न होतो. तसाच संकल्प पाहू केले तर शुद्ध ब्रह्मात तो नसतो आणि जड देहातही तो नसतो, पण त्यातील वासनेमध्ये संसार भासतो. जागृतीतील देहाचा विसर पडला की स्वप्नातील देह मिळतो, त्यामुळे मिथ्या प्रपंच वाढतो. स्वप्नात हे स्वप्न खोटे आहे असे स्वप्न पाहणाऱ्याला कळत नाही. सुषुप्तीत तर देहाचे भान नाही, संसाराचे नाव नाही, जन्म आणि मरण यांची जाणीव नाही. तेथे हे सर्व अस्तित्वात नसते, पण देहाच्या अभिमानानेच संसार संभवतो. आत्मत्वाचा विसर पडला म्हणजे मी देह आहे असे वाटते, आणि यामुळे हा जो दुस्तर असा संसार आहे तो वाढतो. मृगजळ मिथ्या आणि त्यातले मासेही मिथ्या, तसाच या ब्रह्मामध्ये प्रपंच भासतो. तेव्हा त्या प्रपंचाचा निराश करण्यासाठी जीवरूपी पिशाच्याला साधनाचे वेड कसे लागणार? अर्थात ठरवून केलेल्या कोणत्याही साधनांनी मायेचा निराश होत नाही. हे राजा, माया ही 2 अक्षरेच आहेत, पण मी जेव्हा समजावून सांगू लागलो तेव्हा मूळ मुद्दा तसाच राहिला आणि वर्णन भरतीकडेच गेले. मायेला पाहू लागले असता सज्ञानही वेडे झाले. नाम आणि रूप यांच्या आधाराने कल्पना वाढतात आणि कल्पनेतून माया वाढते. हे राजा, माया ओळखण्याची मुख्य खूण अशी आहे की आपली सर्व कल्पना
हीच माया. आपल्या मनात कसली तरी आशा असते, तीच मुख्य माया आहे. आणि जो आशाशून्य निरीच्छ असतो, तोच ईश्वरालाही आवडता होतो. आता तू प्रश्न केला आहेस, त्याप्रमाणे तिची काही उपलक्षणे सांगतो. मायेची 3 लक्षणे आहेत: उत्पत्ती, स्थिती, संहार. हे झालेले दिसतात, तीच माया. सूर्याच्या अंकी संकल्प नसतो, पण भिंगातून त्याचे किरण कापसावर पडले की अग्नी प्रकट होतो व आपण म्हणतो सूर्य त्याला कारण आहे.